विनोद चोपडा प्रोड्युसर होते, राजकुमार हिरानी लेखक दिग्दर्शक होते आणि एडिटर. तर त्यांनी मला एक अमेरिकन जर्नलिस्ट पत्रकार लुई फिशर नावाचे, बर, तर ते गांधींबरोबर स्वतः 1.5-2 वर्ष फिरले होते क्या बात आहे, क्या बात आहे. हां, ट्रॅव्हल केलं होतं त्यांनी. तर त्यांनी गांधीजींचं चित्रण भक्तिभावाने केलेलं नाही आहे, माणूस म्हणून केलं आहे. माणूस म्हणून हां, जे ऍक्च्युअल दिसलं ते. त्याला दिसलं ते. हां, तो ग्रेटनेस त्या पुस्तकातनं मला खूप चांगला कळला. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, बायोग्राफी आहे गांधींची, महात्मा गांधी इज लाईफ अँड टाइम्स. तर त्यांनी मला हे दिलं. हा कच्चा माल होता, हे रॉ मटेरियल होतं, हे इनपुट्स होती. तर ते मी वाचून मग ते शाळेतल्या मुलासारखे पेन्सिली मार्क करत होतो की हां, हे महत्त्वाचं आहे गांधी. पण हे सगळं मी ते सिमेंट मिक्सरमध्ये जसं तुम्ही एक एक घालता आणि मग नंतर त्याचं सिमेंट बाहेर पडतं, तसं ते नंतर मग तुम्ही तुमचा आविष्कार काय राहणार आहे हे माहीत नसतो. सस्पेन्स असतो, टेन्शन असतं ते. माझं टेन्शन कधी चेहऱ्यावर दिसत नाही, पण असतं आत. हो. आणि मग ते हे सगळं, आणि मग जुन्या फिल्म डिव्हिजनच्या फिल्म दिल्या होत्या बघायला, त्यांची भाषणं दिली होती ऐकायला, ऑडिओ कॅसेट्स होत्या. हजारोंच्या समुदायासमोर त्यांनी केलेलं भाषण होतं गांधींनी. ते बोलतात कसे, चालतात कसे, त्यांचे विचार कसे होते, ते व्यक्ती कशी होती, हे सगळं हे होतं. पण शेवटी त्या सगळ्याचा एक स्वीकार करून म्हणा किंवा ती तयारी करून तुम्ही तुमच्या कायेतनं, शरीरातनं, तुमच्या बॉडीमधून ते कसं व्यक्त करणार आहात, ते कॅरेक्टर, हे तुम्ही आधी सांगू शकत नाही.